नवी मुंबईतील तुर्भे परिसरात खंडणीच्या वादातून भंगार व्यावसायिकाच्या दुकानातील कामगारांवर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या पूजा बनसोडे यांना पोलिसांनी अटक केली असून अन्य 4 आरोपींचा शोध सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुर्भे येथील इंदिरानगर परिसरात भंगार व्यवसाय करणारे सुरेंद्र कुमार सिंह यांच्याकडे 2 लाख रुपयाची खंडणी मागण्यात आली होती। खंडणी न दिल्यास व्यवसाय करू देणार नाही अशी धमकी त्यांना देण्यात आल्याचा आरोप आहे। खंडणी देण्याचा नकार दिल्यानंतर 5 जणांनी दुकानात घुसून तेथे काम करणारे उमेश गौंड यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केलाय। या मारहाणीत उमेश गौंड गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात खंडणी, मारहाण आणि इतर संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी पूजा बनसोडे यांना अटक केली आहे, तर फरार झालेल्या अन्य 4 आरोपींचा शोध सुरू आहे। दरम्यान या घटनेमुळे नवी मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल निधीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात माहूर नगर परिषदेच्या तत्कालीन मुख्यमंत्री विद्या पंडित कदम यांना मोठा न्यायालयीन धक्का बसलाय। नांदेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून प्रकरणाच्या तपासाला गती दिली आहे। माहूरगड पोलीस ठाण्यात या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल असून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणं अपेक्षित असलेले सुमारे 2,07,00,000 रुपयाहून अधिक निधी कथितरित्या इतरत्र वळवण्यात आल्याचा आरोप आहे। बचाव पक्षाने निधी शासनाच्या निर्देशानुसार वर्ग करण्यात आल्याचा दावा केलाय, मात्र सरकारी पक्षाने लाभार्थ्यांच्या खात्यात निधी पोहोचवण्याची जबाबदारी संबंधित मुख्य अधिकाऱ्यांचीच असल्याचं न्यायालयात नमूद केले। दोन्ही बाजूचा युक्तिवाद आणि उपलब्ध कागदपत्रांचा विचार करून न्यायालयाने या प्रकरणात सखोल तपास आवश्यक असल्याचं निरीक्षण नोंदवलंय। अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यास तपासात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याचं सांगत न्यायालयाने अर्ज फेटाळलाय। त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेतील कथित गैरव्यवहाराच्या तपासाला आता अधिक वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नांदेड जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी पिकांच्या मशागतीत व्यस्त झाले आहेत। मात्र कंधार तालुक्यातील बामणी गावात अल्पभूधारक शेतकरी दाम्पत्याचा संघर्ष मन हेलावून टाकणार आहे। बैलजोडी नसल्याने शेतकरी बालाजी बाबूराव शिरोळे स्वतः कोळप धरत आहेत, तर त्यांच्या पत्नी मागून कोळपणी करत आहेत। शेतातील हे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलंय। आर्थिक अडचणीमुळे बैलजोडी खरेदी करता न आल्याने दोघांनाही स्वतःच्या श्रमावर शेती करावी लागत आहे। शेतकरी कष्ट करून अन्नधान्य पिकवत असला तरी उत्पादनाला योग्य भाव मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांना बैलजोडी किंवा शेतीसाठी आवश्यक साधन सामुग्रीची मदत करावी अशी मागणी बालाजी शिरोळे यांनी केली आहे। शेती आमची पंढरी, आम्ही पंढरीचे वारकरी असं म्हणत त्यांनी परिस्थितीशी संघर्ष करत शेती सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी येथील घटनेनंतर आता लोहा शहरातील उड्डाणपूल चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे। जुना लोहा स्मशानभूमीलगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील उड्डाणपुलाच्या मध्यभागातून पाणी झिरपत असल्याचं समोर आल्याने पुलाला तडा पडल्याची चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जाते। स्थानिक नागरिकांनी पुलाच्या मध्यभागी तडे दिसत असल्याचा दावा करत संबंधित विभागाने तातडीने तांत्रिक पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे। दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी हा तडा नसून पुलावरील एक्सपान्शन जॉईंट असल्याने कोणताही धोका नसल्याचा दावा व्यक्त केलाय। मात्र पुलाच्या मध्यभागातून पाणी झिरपण्यामधील कारणांबाबत अद्याप अधिकृत तांत्रिक स्पष्टीकरण समोर आलेलं नाही। त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने पुलाची सखोल तपासणी करून अधिकृत अहवाल जाहीर करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। पुणे जिल्ह्यातील पॉइंट शिरोली मार्गावरील कोयोगावच्या हद्दीत वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या वाहनांचा आणि माल वाहतूक करणाऱ्या वाहनांचा अपघात झालाय। या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून घटनेनंतर काही काळ परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। अपघातांची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पॉइंट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून जखमींना उपचारासाठी खेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। तसेच या घटनेची माहिती प्रांत अधिकारी अनिल दौड यांनी चिंचोली ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही दिली।
दरम्यान अपघातानंतर चालक वाहनात अडकून पडला होता. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचं काम पोलीस करत आहेत. आजच्या टी टाईम या विशेष बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.